नमस्कार, आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये सर्वांचं आज 9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवसानिमित्ताने सगळ्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज दडगाव तालुक्यामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात निघणार नाही एवढी मोठी रॅली आज दडगाव तालुक्यात आदिवासी बांधवांनी काढलेली आहे। पारंपरिक पेहराव, पारंपरिक वाद्य सह संपूर्ण आदिवासी समाजातील मुलं असतील, तरुण असतील, लहान मुलं असतील, ज्येष्ठ थोर असतील, त्यांनी आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन याच्या माध्यमातून मांडलेलं आहे। एकंदरीत संस्कृतीचा वारसा जपण्याचा आणि संस्कृतीचं जतन करण्याच्या हेतूने सदर रॅली ही काढण्यात आलेली आहे। आपल्यासोबत तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील जे ज्येष्ठ लोक आहेत ती लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं या दिनाचं महत्त्व काय आहे आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य काय आहेत। तर आपल्यासोबत आहे बिरसा मुंडा यांचं पेहराव केलेले लखन सर, यांच्याशी आपण चर्चा करूयात। लखन सर, नेमकं आजच्या दिवशी काय विशेष आहे आपल्या दडगावच्या रॅलीमध्ये आणि दिनाचं महत्त्व काय सांगता येईल? सगळ्या जाती धर्मामध्ये आपण जे नवल तसंच आपण आदिवासीचा हा जो त्योहार आहे हा म्हणजे नाविन्यपूर्ण आहे आणि त्याच्यापेक्षा पण एक पाऊल पुढे आहे। तर या कार्यक्रमामध्ये आपण सगळे आदिवासी बांधव एकत्र येऊन जो सोहळा साजरा करतात हा सगळ्या कार्यक्रमापेक्षा एक नंबरचा आहे। तर पाहू शकतो की इतर संस्कृतीपेक्षा वेगळी असा या संस्कृतीचा पाठ आहे। आपल्यासोबत आहे वसंत वडवी, सरपंच परिषद तालुक्याचे अध्यक्ष आहेत। वसंत सर, आपल्याला काय म्हणता येईल, दिनाचं महत्त्व काय सांगता येईल? सर्वप्रथम आजच्या दिवशी मी सर्व समाज बांधवांना आदिवासी विश्व दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दडगाव 9 ऑगस्ट उत्सव समितीने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज असंख्य समाज बांधव या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आणि एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी कुठली बँड पार्टी न लावता एक संस्कृतीचं आणि आपल्या वाद्याचं या ठिकाणी दर्शन व्हावं असं पारंपरिक वाद्य घेऊन या ठिकाणी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम दडगावमध्ये पार पडत आहे। सर्वांना पुन्हा 9 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। तर जागतिक आदिवासी दिनाचा शुभेच्छा देत वसंत वडे सरांनी आपल्या हे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। दडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक कल्याण सिंग पावरा आहेत। सर, काय म्हणता येईल या दिवसानिमित्ताने? सर्वांना जय आदिवासीचे जोहार। विश्व आदिवासी दिवसाचे सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। अतिशय आदिवासी सगळे समाज बांधव 9 ऑगस्ट साजरा करीत आहेत। आदि उत्साहात हा कार्यक्रम पार पाडित आहेत। आपल्यासोबत आणखी आहेत प्रवीण पावरा सर, आहे आयोजन समितीमध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रवीण पावरा सर आहेत या संपूर्ण प्रोग्रामचे आयोजन समितीमध्ये आहेत। सर, नेमकं आपल्या प्रोग्रामच्या आयोजन कशा पद्धतीने झालं आणि यात कसा सहभाग राहिला सर्वांचा? आयोजन अतिशय छान पद्धतीने झालेलं आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रोग्रामानिमित्ताने आपण काम केलेलं आहे। अनेक विविध प्रोग्राम ऑर्गनाईज झालेले आहेत आणि आजची ही रॅली पण अभूतपूर्व अशीच आहे आणि दडगाव तालुका कायम एकतेचा संदेश देतो आणि पारंपरिक साधनांचा वापर करा, आदिवासी संस्कृतीचं पालन करा, हे दडगाव तालुका पूर्ण महाराष्ट्राला संदेश देतोय सध्या। आणि माझ्या मते तरी जे दडगावचे आदिवासी करतायत त्याचे अनुकरण पूर्ण भारतवर्षातील आदिवासींनी केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे आणि त्यामध्ये याचा फायदा आहे आणि तेव्हाच आदिवासी एकता टिकून राहू शकते। तर बरंचसं आपण पाहतोय की सर्वांचा एकच आहे, एकतेचा संदेश देणारी ही रॅली आपल्या दिसून येत आहेत। बरेचसे वरिष्ठ नेते आपल्यासोबत आहेत। आपण अजूनही बघूयात की प्रतिक्रिया कसं करता येईल। सुभाष आप्पा आहेत, आपण या दिवसाच्या निमित्ताने काय म्हणता येईल तुम्हाला? संपूर्ण दडगाव तालुक्यामध्ये आदिवासी बांधव विश्व आदिवासी दिवस निमित्ताने एकत्र आले आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रम या निमित्ताने पूर्ण दडगाव तालुक्यात राबवलेले आहे आणि एकतेचे संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे। नक्कीच आपण पाहतोय की सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। संपूर्ण सामाजिक संघटना, संपूर्ण सामाजिक बांधव जे आहे एकत्र आलेले आहेत। एकतेचा संदेश देणारा असा हा उपक्रम आजच्या निमित्ताने आपल्याला सांगता येईल की
आपल्यासोबत आहे राजू पावरा आणि आयोजन समितीचे प्रमुख आहेत या ठिकाणी. राजू सर, नेमकं आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे आणि समाजाला काय संदेश द्याल? आजच्या कार्यक्रमाचा स्वरूप असं आहे की ही खूप मोठी एक रॅली इथे या ठिकाणी सांस्कृतिक रॅली आतापर्यंत ही निघालेली आहे. या रॅलीच्या माध्यमातून आम्ही एक समाजाला संदेश देऊ शकतो. आदिवासी दिनानिमित्त हा आदिवासी एकता, आदिवासींना एकत्र येण्याचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज संपूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आज या ठिकाणी रॅली निघाल्यानंतर जाहीर सभा सुद्धा होणार आहे. सभेमध्ये बाहेर तालुक्यातून आणि राज्यातून वक्ते आलेले आहेत, ते या दिनानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकंदरीत या ठिकाणी सांस्कृतिक रॅलीसह बौद्धिक खाद्य पुरवणारे प्रोग्रामचे देखील या ठिकाणी तयारी हीच आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आहे नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती गणेश दादा आहेत. गणेश दादा, नेमकं या दिवसाचं महत्त्व काय आणि समाजाला काय संदेश द्याल? खरं तर आजच्या या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणून सगळ्या जगामध्ये आदिवासी साजरा करत असतात. जेव्हापासून युनोने आदिवासी दिवस साजरा करायचा दिवस ठरवला त्या दिवसापासून तर या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप उशिराने ते वाढलं. पण आज तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने हजारोच्या संख्येने आज सगळे आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये ज्या उत्साहाने आलेले आहे आणि डोल वाद्याच्या पथकासह आलेले, म्हणजे या ठिकाणी कुठलंही दुसरे वाद्य न घेता पारंपरिक वाद्यामध्ये आलेले आहे. आणि दादा, आपण पाहतोय की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व पक्षीय प्रोग्रामांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं. यात आपली प्रतिक्रिया काय? नाही, या ठिकाणी हे सगळं स्वागतार्ह बाब आहे. या ठिकाणी इथं राजकारणाचा कुठलाही विषय येत नाही, त्याच्यामुळे हे सामाजिक एकतेचा विषय आला. आणि कोणालाही आपण हेच सांगणार की असेल नसेल सगळे त्यांचे काय मतभेद असतील सगळे बाजूला ठेवा आणि समाजाच्या नावाने एकत्र या तुम्ही, आणि एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी चांगलं करता आलं तर करा. एकंदरीत संपूर्ण राज्याला या ठिकाणी आदर्श ठरेल असा दडगावचा हा 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. सर्व पक्षांचं मतभेद या ठिकाणी बाजूला ठेवून अशा प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. आयोजन समितीचं सभासद आपल्यासोबत ॲडव्होकेट छोटू वडवी सर आहेत. साहेब, या दिवसानिमित्तानं काय संदेश द्याल आणि काय महत्त्व सांगा? या दिवसानिमित्ताने आम्ही एवढं संदेश पाठवू इच्छितो की हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही एकत्र येतो. एकत्र आल्यानंतर आम्ही आपल्या संस्कृतीबद्दल आणि आमचा शैक्षणिक बद्दल आणि आमचा समाज हा मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम घडवून आणतो. आणि आम्ही एकत्र एका ठिकाणी येऊन समाजाच्या हिताच्या आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन, जे वरिष्ठ असतात त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हा कार्यक्रम आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या तालुक्यातील युवा वर्ग जे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, काही युवा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नेमकं या दिवसाच्या निमित्ताने काय म्हणता येईल? काही नाही, सगळे बांधव आपल्या आदिवासी समाज इथे आहे आणि रॅलीमध्ये सहभागी झाले आणि आदिवासी दिनाबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा समाजाच्या बांधव. त्याच पद्धतीने आहे, संपूर्ण तरुण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीत एकोप्याचं दर्शन घडणारं, संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करणारं, त्याचं प्रदर्शन लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी, त्याचबरोबर जे बौद्धिक म्हणजे समाजाची संस्कृतीची माहिती देणाऱ्या अशा उपक्रमांचं आयोजन याच्या माध्यमातून दरवर्षी हे केलं जातं. कॅमेरामॅन राकेश पावरा, मी अर्जुन पावरा, आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार. नमस्कार.